एका छोट्या गावात राहुल नावाचा एक गरीब मुलगा राहत होता. इन स्मॉल विलेज म्हणजे एका छोट्या गावात. स्मॉल म्हणजे लहान, विलेज म्हणजे गाव. इन म्हणजे मध्ये, इन स्मॉल विलेज म्हणजे एका छोट्या गावात. देअर लिव्ड अ पुअर बॉय नेम राहुल. म्हणजे तेथे राहुल नावाचा एक गरीब मुलगा राहत होता. लिव्ड म्हणजे राहत होता, पुअर बॉय म्हणजे गरीब मुलगा. त्याचे कुटुंब खूप गरीब होते. हिज फॅमिली वॉज व्हेरी पुअर म्हणजे त्याचे कुटुंब खूप गरीब होते. हिज फॅमिली म्हणजे त्याचे कुटुंब, व्हेरी पुअर म्हणजे अतिशय गरीब. त्याचे वडील शेतात मजुरी करत. हिज फादर वर्क ॲज अ फार्म लेबर म्हणजे त्याचे वडील शेतात मजुरी करत असत. हिज फादर म्हणजे त्याचे वडील, फार्म लेबर म्हणजे शेत मजूर, लेबर म्हणजे मजूर, फार्म म्हणजे शेत. आणि आई लोकांच्या घरी जाऊन काम करत असे. अँड हिज मदर वर्क इन अदर्स पीपल्स हाऊस म्हणजे हिज मदर म्हणजे त्याची आई, इन अदर्स पीपल्स हाऊस म्हणजे इतर लोकांच्या घरात. घरात पैशांची नेहमीच कमतरता असे. देअर वॉज ऑलवेज अ शॉर्टेज ऑफ मनी ॲट होम. शॉर्टेज ऑफ मनी म्हणजे पैशांची कमतरता, ॲट होम म्हणजे घरात, ऑलवेज म्हणजे नेहमी. पण त्याच्या आई-वडिलांनी त्याला कधीही शिक्षण सोडू दिले नाही. But his parents never allowed him to give up his education. Give up म्हणजे सोडून दिले, allowed म्हणजे परवानगी दिली, never म्हणजे कधीही नाही. His parents म्हणजे त्याचे आई वडील, his education म्हणजे त्याचे शिक्षण. राहुल रोज सकाळी लवकर उठायचा. राहुल woke up early every morning म्हणजे राहुल रोज सकाळी लवकर उठायचा. एव्हरी मॉर्निंग म्हणजे रोज सकाळी, अर्ली म्हणजे लवकर, वोकअप म्हणजे उठायचा. तो आधी आईला घरकामात मदत करायचा. ही फर्स्ट हेल्प हिज मदर विथ हाऊसहोल्ड वर्क म्हणजे घरकामात, हेल्प म्हणजे मदत करत असे. आणि मग शाळेत जायचा. अँड देन वेंट टू स्कूल आणि तो शाळेत जायचा. शाळा त्याच्या घरापासून 4 किलोमीटर दूर होती. द स्कूल वॉज 4 किलोमीटर्स अवे फ्रॉम हिज होम म्हणजे त्याच्या घरापासून शाळा 4 किलोमीटर लांब होती. तो रोज पायी चालत शाळेत जात असे. ही वॉक टू स्कूल एव्हरी डे म्हणजे तो रोज पायी चालत शाळेत जात असे. म्हणजे दररोज. राहुल अभ्यासात खूप हुशार होता. राहुल वॉज व्हेरी इंटेलिजंट इन हिज स्टडीज म्हणजे राहुल त्याच्या अभ्यासामध्ये खूप हुशार होता. व्हेरी इंटेलिजंट म्हणजे खूप हुशार. इन हिज स्टडीज म्हणजे त्याच्या अभ्यासामध्ये. शिक्षक त्याचे नेहमी कौतुक करत. हिज टीचर्स ऑलवेज प्रेज हिम म्हणजे त्याचे शिक्षक नेहमी त्याची स्तुती करत असत. प्रेज म्हणजे स्तुती करणे. पण त्याच्याकडे नवीन पुस्तके, चांगले कपडे किंवा महागडी शाळेची बॅग नव्हती. हाऊएव्हर म्हणजे तथापि. ही डिड नॉट हॅव न्यू बुक्स, गुड क्लोथ्स ऑर ॲन एक्सपेन्सिव्ह स्कूल बॅग. ही डिड नॉट हॅव म्हणजे त्याच्याकडे नव्हतं, न्यू बुक्स नवीन पुस्तकं, गुड क्लोथ्स चांगले कपडे, ऑर ॲन एक्सपेन्सिव्ह स्कूल बॅग आणि महागडी शाळेची बॅग त्याच्याकडे नव्हती. तरीही त्याने कधी तक्रार केली नाही. इवन सो म्हणजे तरीही. ही नेव्हर कंप्लेंट म्हणजे त्याने कधी तक्रार केली नाही. एके दिवशी त्याच्या शिक्षकांनी विचारले, राहुल तू मोठा झाल्यावर काय बनणार आहेस? वन डे म्हणजे एके दिवशी. हिज टीचर आस्क्ड म्हणजे त्याच्या शिक्षकांनी विचारले, राहुल
व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम व्हेन यू ग्रो अप. व्हॉट डू यू वॉन्ट टू बिकम म्हणजे तुला काय बनायचं आहे व्हेन यू ग्रो अप म्हणजे तू मोठा झाल्यावर. राहुल हसून म्हणाला. राहुल स्माईल अँड रिप्लाय. राहुल स्माईल अँड रिप्लाय म्हणजे राहुल हसून म्हणाला, सर मला मोठा अभियंता व्हायचं आहे. सर आय वॉन्ट टू बिकम अ ग्रेट इंजिनियर. सर आय वॉन्ट टू बिकम अ ग्रेट इंजिनियर म्हणजे मला एक मोठा अभियंता व्हायचं आहे. वॉन्ट टू बिकम म्हणजे व्हायचे आहे. इंजिनियर म्हणजे अभियंता. मला माझ्या गावासाठी काहीतरी मोठं करायचं आहे. आय वॉन्ट टू डू समथिंग बिग फॉर माय विलेज. आय वॉन्ट टू डू समथिंग बिग फॉर माय विलेज म्हणजे मला माझ्या गावासाठी काहीतरी मोठे करायचे आहे. समथिंग म्हणजे काहीतरी, बिग म्हणजे मोठं, फॉर माय विलेज म्हणजे माझ्या गावासाठी. शिक्षकांना त्याचे उत्तर खूप आवडले. द टीचर लाईक हिज ॲन्सर व्हेरी मच. द टीचर लाईक हिज ॲन्सर व्हेरी मच म्हणजे शिक्षकांना त्याचे उत्तर खूप आवडले. व्हेरी मच म्हणजे खूप. हिज ॲन्सर म्हणजे त्याचे उत्तर. त्यांनी राहुलला अधिक मेहनत करण्याचा सल्ला दिला. ही ॲडवाईज राहुल टू वर्क हार्डर. ही ॲडवाईस म्हणजे त्यांनी सल्ला दिला. राहुल टू वर्क हार्डर म्हणजे राहुल तुला खूप मेहनत करायची आहे. आणि सांगितले की मेहनत करणारा माणूस कधीही अपयशी होत नाही. अँड टोल्ड हिम म्हणजे आणि त्याला सांगितले. अँड टोल्ड हिम दॅट म्हणजे आणि त्याला सांगितले की अ हार्ड वर्किंग पर्सन नेवर ट्रूली फेल्स. अ हार्ड वर्किंग पर्सन नेवर ट्रूली फेल्स म्हणजे मेहनती माणूस कधीही अपयशी होत नाही. नेवर म्हणजे कधीही नाही. हार्डवर्किंग पर्सन म्हणजे मेहनती व्यक्ती. ट्रूली फेल्स म्हणजे खरोखर. फेल्स म्हणजे अपयशी. राहुल दिवसा शाळेत जायचा आणि संध्याकाळी गावातील एका छोट्या दुकानात काम करायचा. राहुल अटेंड स्कूल ड्युरिंग द डे. राहुल अटेंड स्कूल ड्युरिंग द डे म्हणजे राहुल दिवसा शाळेत जायचा. अँड वर्क ॲट अ स्मॉल शॉप इन द विलेज इन द इव्हिनिंग. अँड वर्क ॲट अ स्मॉल शॉप इन द विलेज इन द इव्हिनिंग आणि संध्याकाळी त्याच्या गावाच्या एका छोट्याशा दुकानात तो काम करायचा. त्या कामातून मिळालेल्या पैशातून तो पुस्तके आणि वह्या विकत घ्यायचा. विथ द मनी ही अर्न म्हणजे त्या मिळालेल्या पैशातून. मनी म्हणजे पैसे, अर्न म्हणजे कमवलेले. ही बॉट बुक्स अँड नोटबुक्स. त्याने त्या पैशातून पुस्तके आणि वह्या विकत घेतल्या. बॉट म्हणजे विकत घेतल्या, बुक्स म्हणजे पुस्तकं आणि नोटबुक्स म्हणजे वह्या. कधीकधी तो इतका थकून जायचा की समटाईम्स ही बिकेम सो टायर्ड दॅट म्हणजे कधीकधी तो इतका थकून जायचा की अभ्यास करताना त्याचे डोळे मिटायचे. हिज आईज वूल क्लोज व्हाईल स्टडिंग म्हणजे अभ्यास करता ज्यावेळी तो अभ्यास करायचा त्यावेळी त्याचे डोळे मिटायचे. पण त्याला त्याचे स्वप्न आठवायचे. बट देन ही रिमेंबर्ड हिज ड्रीम पण त्याला त्याचे स्वप्न आठवायचे आणि तो पुन्हा अभ्यास सुरू करायचा. अँड स्टार्टेड स्टडिंग अगेन म्हणजे आणि तो पुन्हा अभ्यासाला सुरुवात करायचा. अगेन म्हणजे पुन्हा, स्टार्टेड म्हणजे सुरुवात केली. 12वीची परीक्षा जवळ आली. द फायनल स्कूल एक्झामिनेशन केम नियर म्हणजे शाळेची शेवटची परीक्षा जवळ आली. राहुलने दिवस रात्र मेहनत घेतली. राहुल वर्क हार्ड डे अँड नाईट म्हणजे राहुलने दिवस रात्र मेहनत केली. डे अँड नाईट म्हणजे दिवस रात्र. वर्क हार्ड म्हणजे मेहनत घेतली. परीक्षेच्या दिवशी त्याने पूर्ण आत्मविश्वासाने पेपर लिहिला. ऑन द डे ऑफ द एक्झामिनेशन म्हणजे परीक्षेच्या दिवशी. ही रोट द पेपर विथ फुल कॉन्फिडन्स. ही
रोट द पेपर, त्याने पेपर लिहिला. विथ फुल कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वासाने. काही महिन्यांनी निकाल लागला. अ फ्यू मंथ्स लेटर, अ फ्यू मंथ्स लेटर म्हणजे काही महिन्यानंतर. द रिझल्ट्स वर अनाऊन्स, द रिझल्ट्स वर अनाऊन्स म्हणजे निकालची घोषणा झाली म्हणजे निकाल लागला. राहुल संपूर्ण जिल्ह्यात पहिला आला. राहुल स्टूड फर्स्ट इन द एंटायर डिस्ट्रिक्ट. राहुल स्टूड फर्स्ट इन द एंटायर डिस्ट्रिक्ट म्हणजे राहुल संपूर्ण जिल्ह्यात पहिला आला. गावात आनंदाचे वातावरण पसरले. द होल विलेज सेलिब्रेटेड, द होल विलेज सेलिब्रेटेड म्हणजे गावात आनंदाचे वातावरण पसरले. सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. अँड एव्हरीवन कॉंग्रॅच्युलेटेड हिम, अँड एव्हरीवन कॉंग्रॅच्युलेटेड हिम म्हणजे सर्वांनी त्याचे अभिनंदन केले. कॉंग्रॅच्युलेटेड म्हणजे अभिनंदन केले. एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जण. त्याला एका मोठ्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिष्यवृत्ती मिळाली. ही रिसीव अ स्कॉलरशिप टू प्रेस्टिजियस इंजिनिअरिंग कॉलेज. ही रिसीव अ स्कॉलरशिप म्हणजे त्याला स्कॉलरशिप मिळाली. टू अ प्रेस्टिजियस इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे एक मोठ्या अभियांत्रिक कॉलेज म्हणजे किंवा प्रसिद्ध अभियांत्रिक कॉलेजमध्ये. त्यामुळे त्याला शिक्षणासाठी पैसे भरावे लागले नाहीत. बिकॉज ऑफ दिस म्हणजे त्यामुळे. ही डीड नॉट हॅव टू पे फॉर हिज एज्युकेशन. ही डीड नॉट हॅव टू पे फॉर हिज एज्युकेशन म्हणजे त्याला शिक्षणासाठी पैसे भरावे लागले नाहीत. महाविद्यालयातही त्याने कठोर परिश्रम केले. ही कंटिन्यूड टू वर्क हार्ड इन कॉलेज. ही कंटिन्यूड टू वर्क हार्ड इन कॉलेज त्याने महाविद्यालयातही मेहनत घेतली म्हणजे परिश्रम केले. अनेक अडचणी आल्या. ही फेस मेनी डिफिकल्टीज. ही फेस मेनी डिफिकल्टीज म्हणजे त्याच्यासमोर अनेक आव्हाने आली. पण त्याने कधीही हार मानली नाही. बट ही नेवर गेव अप म्हणजे कधीही त्याने हार मानली नाही. त्याने प्रत्येक समस्येकडे शिकण्याची संधी म्हणून पाहिले. ही लुक ॲट एव्हरी प्रॉब्लेम. ही लुक ॲट एव्हरी प्रॉब्लेम ॲज ॲन opportunity to learn. He looked at every problem as an opportunity to learn म्हणजे त्याने प्रत्येक समस्येकडे शिकण्याची संधी म्हणून पाहिले. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी, लर्न म्हणजे शिकणे, प्रॉब्लेम म्हणजे समस्या, एव्हरी प्रॉब्लेम म्हणजे प्रत्येक समस्येकडे, लुक म्हणजे पाहिले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. आफ्टर कम्प्लिटिंग हिज एज्युकेशन म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर. कंप्लीट म्हणजे पूर्ण होणे, हिज एज्युकेशन म्हणजे त्याचे शिक्षण, आफ्टर म्हणजे नंतर. ही गॉट अ जॉब इन लार्ज कंपनी. ही गॉट अ जॉब इन लार्ज कंपनी म्हणजे त्याला एका मोठ्या कंपनीमध्ये जॉब मिळाला. गॉट म्हणजे मिळाला, इन लार्ज कंपनी म्हणजे मोठ्या कंपनीत. काही वर्षांनी तो त्या कंपनीतील वरिष्ठ अभियंता झाला. अ फ्यू इयर्स लेटर म्हणजे काही वर्षानंतर. ही बिकेम अ सिनियर इंजिनियर इन दॅट कंपनी. ही बिकेम अ सिनियर इंजिनियर इन दॅट कंपनी. काही वर्षांनी तो त्या कंपनीतील वरिष्ठ अभियंता बनला. बिकेम म्हणजे बनला, सिनियर इंजिनियर म्हणजे वरिष्ठ अभियंता, इन दॅट कंपनी म्हणजे त्या कंपनीत. मोरल ऑफ द स्टोरी. मोठी स्वप्न पहा, ड्रीम बिग, कठोर परिश्रम करा, वर्क हार्ड म्हणजे मेहनत घ्या आणि कधी हार मानू नका. अँड नेवर गिव्ह अप म्हणजे कधी हार मानू नका. यश नक्कीच तुमच्या पायाशी येईल. सक्सेस विल शुअरली कम टू यू म्हणजे यश नक्कीच तुमच्या पायाशी येईल. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड, फॅमिली, रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकेल. तसेच खाली दिलेला नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.